ह्या कुणबी प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना ह्या छत्रपती संभाजीराजे मैदानाची देखरेख ज्यांनी केली असे बेटेगावचे भावेश पटेल आणि त्यांचे सहकारी यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. महेंद्र राऊत प्लीज आपण सन्मानपूर्वक स्टेजवर यायचं आहे. रोशन पाटील बिरवाडी आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. प्रजित घरत सरावली आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. सुबोध घरत सरावली आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. निखिलेश घरत, प्रणित राऊत सरावली, संघमालक शिवसाई आजचा अजिंक्यपद ज्यांनी पटकावलेलं आहे. सर्व कुणबी समाजातील सर्व प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी कृपया मुख्य मंचाच्या जवळ यायचं आहे. आपल्याला लगेचच बक्षीस वितरण समारंभ सुरू करायचा आहे. कृपया जरा जवळ यायचं आहे आपण सगळ्यांनी. MCAचे पंच मान्य श्री तृणाल विंदे, अजय पाटील यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करून स्पर्धा यशस्वी केलेली आहे. आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. जेवी स्पोर्ट्स वाडाचे मालक जितू पाटील यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. स्कोरर अतुल घरत यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत. उत्कृष्ट समालोचक निखिल वाकळे, उत्कर्ष पाटील, प्रीतम घरत यांचेसुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आपल्या समाज संघाचे उपाध्यक्ष महेंद्र राऊत काटाळे यांचं सपुष्प आम्ही स्वागत करत आहोत कारण ते आत्ता स्टेजवर आलेले आहेत. महेंद्र भाऊ ह्या KPL साठी ज्या ज्या दात्यांनी मदत केलेली आहे त्यांचा नामोल्लेख आम्ही इथे करत आहोत. यावर्षी स्वर्गीय प्रयाग भालचंद्र घरत यांच्या स्मरणार्थ मामाकडची भावंडे यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी जो मॅन ऑफ द मॅच जो ट्रॉफी देण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करत आहोत. आता आपण ह्या बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या अक्करपट्टी गावामध्ये ही स्पर्धा सुरू असतानाच एक आपल्या जाती बांधवांना स्वर्गीय रमेश माणिक राऊत यांना वयाच्या 75व्या वर्षी देवाज्ञा झालेली आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्याला आपल्या जागेवर आता स्तब्ध उभं राहायचं आहे आणि त्याच्या श्रद्धांजली नंतर आपण बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपले जाती बांधव स्वर्गीय रमेश माणिक राऊत वय वर्ष 75 अक्करपट्टी यांना आज देवाज्ञा झालेली आहे आणि त्यांच्या ह्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभण्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या डोक्यातली टोपी काढायची आपण आणि आपण ज्या जागेवर उभे आहेत त्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे. व्यासपीठावरील लोकांना सुद्धा मान्यवरांना विनंती आहे की आपण जागेवर उभं राहायचं आहे आणि आपण आता ह्या डोकीवर जर आपल्या कॅप असेल तर कॅपसुद्धा आपण काढायची आहे. स्वर्गीय रमेश माणिक राऊत वय वर्ष 75 राहणार अक्करपट्टी या जाती बांधवांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आता स्तब्ध राहणार आहोत. शांत. ओम शांती शांती शांती. आपण जरा सर्वांनी पुढे यायचे. आता आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत. कुणबी प्रीमियर लीग यांचं आयोजन करत असताना जरी आपण 3 दिवस ह्या सामन्यांचं प्रक्षेपण पाहिलेलं असलं आणि आनंद लुटलेला असला तरी गेली 3 महिन्यापासून मी पाहतोय
की ह्या कुणबी प्रीमियर लीगचे जे सदस्य आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष सहित सर्व सदस्य ज्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे, विनोद पाटील असतील, सुचेंद्र घरत असतील, कल्पेश घरत असतील, विवेक घरत असतील, अनेक असे KPLचे जे शिलेदार आहेत, गेले 3 महिन्यापासून ते हे आयोजनकडे झटत होते. अनेक वेळा त्यांना निराशाजनकसुद्धा परिस्थिती येत होती की आता होईल नाही होणार, आर्थिक परिस्थिती मजबूत नाही, वेळ योग्य नाही, खरं म्हणजे ही स्पर्धा नोव्हेंबरलाच घ्यायला पाहिजे होती असं काही दात्यांचं म्हणणं होतं. काही क्रिकेट प्रेमी म्हणत होते की मार्च महिना हा क्रिकेटसाठी तसं उन्हाळ्याचा असतो, त्यामुळे तुम्ही घेऊ नका, पुढच्या वर्षी घ्या. कोरोनामध्ये 2 वर्ष गेलीतच, 1 वर्ष आणखीन गेलं तर काय फरक पडणार आहे, अशा पद्धतीचं त्यांना नकारात्मक अशी भूमिका करणारे अनेक लोकांचे त्यांना संदेश येत होते. परंतु या सर्व संदेशावर मात करून त्यांनी मनामध्ये जिद्द ठेवली आणि ह्या जिद्दीचं रूपांतर आपण पाहिलं असेल की 3 दिवस हा जो क्रिकेटचा रणसंग्राम इथे झाला, ह्या 3 दिवसामध्ये त्यांच्या मेहनतीचं फळ आलं आणि आज अंतिम सामन्यापर्यंत आपण ही स्पर्धा नेऊ शकलो आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अजिंक्यपद हे सुद्धा पाहिलेलं आहे. फायनलची मॅचसुद्धा अतिशय निर्विघ्नपणे पार पडलेली आहे आणि म्हणून ह्या कुणबी प्रीमियर लीगच्या 20च्या 20 शिलेदारांना आपण धन्यवाद व्यक्त करत आहोत. सर्व खेळाडूंना विनंती राहील की यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. धन्यवाद. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणूनच आपण आता पुढचा कार्यक्रम सुरू करत आहोत. आता आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जात आहोत. ह्या सर्व संघमालकांना पुनश्च एकदा KPLच्या शिलेदाराकडून नम्र विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. सर्व संघमालक, KPLच्या ह्या संघमालकाशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली नसती आणि म्हणून आपण ह्या शेवटच्या क्षणी आता स्टेजवर यायचं आहे. प्लीज सर्व संघमालकांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. वेळ होत आहे, आपली प्रतीक्षा आहे. आपण स्टेजवर आलात तर आपण कार्यक्रम लवकर सुरू करता येईल. शिवशाही संघाचे संघमालक प्रजित घरत, प्रणित राऊत, निखिलेश घरत यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. आजच्या ह्या KPLच्या बाबतीमध्ये 3 दिवस चाललेल्या रणसंग्रामामध्ये आपल्या कुणबी समाजाचं नावसुद्धा उंचावलेलं आहे. कुणबी समाजामध्ये कोणकोण खेळाडू ह्या क्रिकेट जगतामध्ये आज प्रसिद्ध आहेत किंवा त्यांची कामगिरी आपण ह्या मैदानावर पाहिलेलीच आहे, पण तरीसुद्धा मान्यवरांच्या तोंडून आपल्याला हे कौतुकाचे शब्द किंवा त्यांना ही स्पर्धा कशी वाटली हे आपण जाणून घेणार आहोत. मी महेंद्र राऊत आपल्या समाज संघाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करावं. गेले 3 दिवस झाले आपण हा क्रिकेटचा संग्राम बघत आहेत. एक तर उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट नियोजन आपल्याला इकडे बघायला मिळालेलं आहे. खेळीमेळीच्या वातावरणात सगळे मॅचेस पूर्ण झालेले आहेत आणि अंतिम विजेता संघ सरावली ठरलेला आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि काटाळा संघाचं पण अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे पत्रकार बंधू आणि पालघर जनहितचे संपादक निनाद घरत आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्याही तोंडून आपण ऐकूया की ही स्पर्धा त्यांना कशी वाटली, कारण एकेकाळी ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून ते कामगिरी पाहायचे. निनाद घरत. कुणबी प्रीमियर लीग वर्ष 3 ह्या निमित्ताने आपल्या कुणबी बंधूंनी विनोदजी यांची जी संकल्पना होती त्याला आपले कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष माननीय विदुरजी पाटील यांनी त्यांना मुलाची साथ दिली. त्यामुळे आज ह्या स्पर्धेचं खूप मोठं रूपांतर आपण बघायला मिळते. एक चांगली दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांनी आधीच म्हटलं की खेळ हा तर फक्त निमित्त आहे. ह्या निमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचं आणि शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती
आपण करूया असं त्यांचं जे ध्येय आहे हे खूपच महत्त्वपूर्ण वाटलं मला आणि खूप छान स्पर्धा पार पाडली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. ह्या स्पर्धेमध्ये सरावली संघाने अंतिम विजेतेपद मिळवलेलं आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच काटाळे संघाला निसटता विजय त्यांच्या हातून गेलेला आहे, तरी त्यांनाही पुढच्या वेळेसाठी बेटर लक नेक्स्ट टाईम म्हणतो. धन्यवाद. आणि आता ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ हा अजिंक्यपदावर पोचलेला आहे असं शिवशाही संघाचे संघमालक प्रजित घरत हे आपले मनोगत व्यक्त करतील. कुणबी लीग तिसरे या बक्षीस समारंभासाठी आलेले सर्व मान्यवरचं पहिलं मी अगोदर स्वागत करतो. तसेच या स्पर्धेला ज्या संघमालकांनी या संघाला या स्पर्धेसाठी त्यांना सगळ्या आयोजकाचे पण आभार. स्पर्धा अतिशय चांगल्या झाल्या आणि अटीतटीच्या सामन्या बघायला मिळाले सर्व. तसेच प्रत्येक आपल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, परंतु आपल्या कुणबी समाजाच्या मुलांना कुठे वाव मिळत नाही. पण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे जे कोणी कधी बघितले नसेल ते यूट्यूब लाईव्ह आपण प्लेयर बघितले, बऱ्याच हे नवोदित आपण प्लेयर बघितले, त्यांच्या कामगिरीला वाव देण्यासाठी ही स्पर्धा असं मी मानतो. तसंच मी आपल्या ज्येष्ठ जे आपल्या समाजाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत त्यांना मी एक आवाहन करतो की मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ठिकाणी आपण आपले होतकरू जे आपले दानशूर व्यक्ती आहेत जे आपल्या समाजाचे, त्यांनी अशाच आपल्या गुणांना ज्या क्रिकेटर आपले या समाजातले आहेत त्यांना एकत्र 50,000 किंवा अशी एंट्री फी असेल तर त्या ठिकाणी पण आपण एकत्र येऊन अशी कुठे बाहेर ठिकाणी टीम टाकावी. त्यासाठी जो काय आमच्यातर्फे पण योगदान देता येईल ते पण आम्ही देऊ. आणि आपल्या समाजातले बरेच आपल्या प्रणय, ब्रिजेश, तुषार वगैरे आहेत त्यांचं सर्वांचं ज्यांना या क्रिकेटविषयी माहिती आहे ते माहिती काढून आपल्या प्रत्येक गावातले असे चांगले जे होतकरू क्रिकेटपटू आहेत ते तयार करायला वाव द्यावा ही त्यांना विनंती करतो. धन्यवाद प्रजित. आणि यानंतर आपण ऐकूया केपीएलचे अध्यक्ष विनोद पाटील यांना की त्यांना ही स्पर्धा आयोजन करत असताना त्यांच्या शिलेदाराच्या माध्यमातून कोणकोणत्या अडचणी सामोरं जावं लागलं आणि त्यांनी ही जिद्द कशी पूर्ण केली. विनोद पाटील आपल्या शब्दातून बोलत आहेत. उपस्थित मान्यवर आणि माझ्या असा सपोर्ट करतील ती पण तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. अपेक्षा तर करणारच, कारण आपण भाऊ आहोत. या 3.5 महिन्यामध्ये जे आम्ही चढ उतार पाहिला आहे तो मला वाटतं एखाद लहान परिवारातला जो त्यांचा वडीलधार माणूस असतो तो बघत असेल तसा आम्ही 22 जणांनी पाहिला आहे. या 3.5 महिन्यामध्ये एवढे मोठे चढाओढ आले की ओनरचं पण थोडं प्रॉब्लेम झालेलं. आमचे मायबाप 6-7 ओनर तर होतेच, त्यांचं तर आम्हाला सपोर्ट नेहमी राहणार आहे. परंतु जे आम्हाला गोल करायचं होतं ते आम्ही गोल करून दाखवलं. म्हणजे पर्व तिसरं हे सक्सेस करून दाखवलं. त्याच्यानंतर आमच्याकडे मदतीचा हात कुठून येतच नव्हतं. मी अभिमानाने सांगेन की माझ्या समाजातली अशी एक महिला कृषिका कल्पेश घरात पास्तळ. आमची परिस्थिती त्यांना पूर्ण माहीत होती, कारण कल्पेश आमच्याबरोबर आहेत. त्यांनी कल्पेशला फोन करून सांगितलं की मी नंबर तुम्हाला देते, त्या नंबरावर तुम्ही फोन करा, तुम्हाला फुल नाही तर फुलाची पाकळी मिळेल. आणि तिथे नंबर दिल्यानंतर आम्ही कॉल करून त्यांना 5-7 वेळा भेटलो, परंतु आम्हाला भेट झाली नाही, कारण आम्ही जायचे संध्याकाळी सगळे जॉबला. नंतर आम्ही दुपारचा टायमिंग घेतला, 4 जण 5 जण, आणि सगळ्यांना तर मी हवंच आहे, मी नसेल तर कोण जायला तयार नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांकडे दुपारचा टाईम घेऊन गेलो. त्यानंतर त्याने आम्हाला मोलाची सहकार्य केलं आणि हे आज आपण जे बघतोय ते त्या आणि माझ्या समाज बांधवांनी जी मदत केलेली आहे त्याच्यामुळे बघतोय. आपल्या समाजाचा जर थोडाफार हातभार असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी असं होते की आपण मागायला जातो स्पॉन्सरच्या रूपाने, परंतु आपण निराशाताने येतो, मग आपण सगळे कंटाळून जातो.
आज गेलो उद्या गेलो, परंतु आपल्याला कुठेतरी करायचं असेल तर मागे बघायचं नाही, आपल्याला पुढेच बघायला लागेल. कारण मागे आपले असतात ते आपले आपण कुठे खड्ड्यात पडतो हे बघतात, परंतु आपल्या पुढे जे आपल्याला नेणारे असतात ते आपण कसे पुढले रस्ता दाखवतो. कारण चोराचं पण तुम्हाला सांगतो, चोर हा नेहमी रस्ता केलेल्या चोराने रस्ता करतो ना, आपण करणार रस्ता, मग तो चोर त्याच्या मागून जाणार. म्हणून मी समाज बांधवाला एकच सांगतोय की आम्ही पुढचा पर्व हा करणार, परंतु माझ्या समाज बांधव अध्यक्ष साहेब तुम्हाला पण सांगतो आणि माझ्या सर्व समाज बांधवांना सांगतो, तुम्ही आम्हाला, आम्ही तुमच्याकडे 1000-5000 मागत नाही, तुम्ही आम्हाला 500 रुपये जर दिले ना तरी एवढ्या उत्साहाने KPL साजरे करू नका, सांगायला नको. आम्ही गेल्या वर्षी मी स्वतः बोलतोय की मी लेडीजचं पण आपलं मॅच करणार होतो आणि अबाव 40+ पण करणार होतो, हे शब्द दिलं होतं. 4 दिवसाची टुर्नामेंट करणार होतं, पण आपल्याकडे भांडवल कमी असल्यामुळे हे करू शकलो नाही. म्हणून मी अध्यक्ष साहेब मी तुमची माफी मागतो आणि या 2 शब्दामध्ये माझे काही बोलण्यात चुकी झाली असेल तर मी समाजाची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी कुणबी, जय कुणबी. धन्यवाद विनोद. यानंतर आपण ऐकणार आहोत आपल्या समाजातील एक शेतीनिष्ठ शेतकरी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ज्यांचं नाव आहे आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बिटूर शेठ हे नाव ऐकल्यानंतर कोणीही नाही म्हणणार नाही असं नाही, असं हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर आहे. आपण प्रभाकर पाटील यांना विनंती करूया की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या समाजाने कुणबी प्रीमियम लीग 2023 भरवलेली आहे. ह्या अशा कार्यक्रमास उपस्थित आपल्या समाजाचे अध्यक्ष विदुर घरत, त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व क्रिकेटप्रेमी, ह्या सर्वांना माझा नमस्कार. आज जे आपल्या टीमचे हे झाले, स्पर्धा झाल्या, ह्या टीममध्ये जे कोणी हरले असतील त्याने हार मानू नका आणि पुढच्या वेळी जिंकणारच अशी जिद्द ठेवा. तुम्ही नाराज होऊ नका जरी हरले असतील तरी, कारण क्रिकेट खेळ असा आहे की कधी कधी जर तुमचा विश्वास असेल ना तर बाजू पलटली जाते, कधी कधी एकाच षटकामध्ये आपला विजय होतो. तेच कशाला, हा खेळ असा आहे की जय आणि पराजय अगदी नॅनो सेकंदाचा अंतर असतं. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे हा क्रिकेट खेळ असा आहे की कधीच कोणाचे लाड करत नाही. सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि जो जितावो सिकंदर. धन्यवाद. यानंतर आपण ऐकणार आहोत, हे शेवटचं मार्गदर्शन असेल आपल्या कुणबी समाजाचे अध्यक्ष विदुर पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कुणबी प्रीमियर लीग आणि ह्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर, खेळाडू, संघमालक, कुणबी बांधव, प्रेक्षक, सगळ्यांना नमस्कार. 3 दिवस चाललेले सामने आणि वर्ष 3रं आणि या स्पर्धेमध्ये शिवशाही सरावली ह्या संघाने विजय मिळवला आणि थोड्या गरजा जाणता राजा ह्या संघाचा निसटता पराभव झाला. परंतु खेळ आहे, शेवटी कोणीतरी एकच जिंकणार आहे. परंतु जो सामना झाला, जे सामने झाले त्यामध्ये दोन्ही संघाचा एवढा प्रभाव होता, एवढे चांगले खेळाडू की ह्याच्यातनं फायनल कोण जिंकेल हे कोणी असं कॉन्फिडंटली सांगू शकत नव्हतं की सरावली जिंकेल किंवा जाणता राजा. परंतु दोघेही संघ हे फायनल जिंकायच्या हक्काचे होते. परंतु एकाला जिंकायला तो निसटता विजय. आणि मला वाटतं माझा मित्र राहुल थोडासा नाराज झाला असेल, परंतु ते खेळ आहे, त्याला परत एकदा हुलकावणी दिलेली आहे. आणि या आपण जरी कुणबी प्रीमियर लीग असं सांगितलं, ह्याच्यात सगळ्या गावाचे खेळाडू संघामध्ये असतात. परंतु जे ओनर असतात तो असा एक आता एक तसा समज झाला की ओनर म्हणजे त्या गावचा संघ असा पकडला जातो. पहिल्या वर्षी आपण बेटेगाव म्हणजे संजोगने मारले, म्हणजे बेटेगाववाल्याने फायनल मारली. गेल्या वर्षी अल्पेशने मारली, म्हणजे बिरवाडी झाली.
यंदा प्रजित आणि त्यांच्या टीमने मारली म्हणजे सरावली झाली, म्हणजे प्रत्येक गावाला असं प्राधान्य मिळतं. आणि याच्यातनं प्रजितने सांगितल्याप्रमाणे खरंच होतकरू काही मुलं आणि जुने काही खेळाडू आहेत. मी काही दोघे चार लोकांचं नावं घेईल. आतिश शैल, पप्प्या आमचा, बरेच जण ते, आणि होतकरू कृपेश ज्यांचा फॉर्म गेला तो चांगला खेळला, सोबत हास्य हा चांगला, म्हणजे बरीच होतकरू मुलं ज्यांनी आपला परफॉर्मन्स दाखवला आणि स्पर्धेला खूपच एक चांगली मजा आणली आणि स्पर्धा यशस्वी झाली, व्यवस्थित पार पडल्या. आणि याला सगळं KPLची ही जी कंपनी आहे, म्हणजे कमिटी सगळी जी आहे त्यांनी जी मेहनत घेतली आणि अशा स्पर्धा कंटिन्यू ठेवण्यासाठी काय मेहनत घ्यायला लागते ह्याच्यातनं आम्ही गेलेलो आहेत. तुम्हीसुद्धा हा त्रास सहन केलेला असेल आणि याच्यातनं तुम्ही उभारी घेऊन स्पर्धा होणार नाही होणार 8 संघ 10 संघ असं करत स्पर्धा झाल्या आणि यशस्वी पार पाडल्या. तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येईल तेवढे थोडेच आहेत. आणि विजयी संघाचं, शिवशाही संघाचं अभिनंदन आणि जाणता राजा संघाचं सुद्धा कौतुक. अशा स्पर्धा व्हावेत. मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो. मी याच्यापुढे जे बोलणार आहे तर KPL जे कमिटी आहे त्यांनी नाराज होऊ नये. तुम्हालासुद्धा अनुभव आला अशा स्पर्धा ह्या मला वाटतं उन्हाळ्याच्या आधी व्हाव्यात असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आताचा जो पिरियड होता तो 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू होत्या, ह्या काळामध्ये होऊ नयेत असं मला वाटतं आहे. दुसरा एक समाजातनं जो शोर उमटतोय, जो माझ्यापर्यंत येतोय, तो मी तुम्हाला सांगतोय. आपल्या समाजामध्ये दाते नाही आहेत का? दाते आहेत, परंतु कुठेतरी असं एक प्रश्न उपस्थित राहतोय की KPL ही समाजाची जरी असली तरी वैयक्तिक एक वेगळं मंडळ आहे आणि त्यांनी ते चालवतं आहे. त्यामुळे दाते मला वाटतं तुम्हालासुद्धा अनुभव आला असेल. दाते थोडेसे हे द्यायला त्याच्यातनं कचरतात, संघ घ्यायला पण विचार करतात. तर ह्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही जर नंतर मला टाईम दिला तर मी तुमच्याशी बोलेल. मार्चमध्ये ह्या अध्यक्ष पिरियड माझा संपतो आहे. मी असलो नसलो तरी माझा तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल आणि क्रिकेटमध्येच माझा हे गेलेलं आहे. तर तुम्हीच हे सगळं आयोजन करायचं आहे आणि तुम्हाला जो लागणारा निधी मी समाजामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन जाईल. परंतु तुमचा मानधन तुमचं काय जे असेल ते बाजूला काढून त्याच्यातनं होणारा जो भाग असेल तो पूर्ण समाजाला द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी दाते मी गावाला टार्गेट ठेवेल. प्रत्येक गावातलं, मोठ्या गावाला 1 लाख रुपयाचं टार्गेट ठेवेल, छोट्या गावाला 50 लाखात आणि लोक देतील. जर मी किंवा अशी समाजातली सगळी वरिष्ठ लोक जर फिरले तर एक मोठा निधी आपल्याला समाजासाठी पण त्याच्यातनं तयार होईल. आणि तोच निधी आपल्याला शैक्षणिक किंवा आरोग्यासाठी अशा अडचणीच्या वेळेला तो फंड एक आपण त्या समाजात एक वेगळा एक अकाउंट ठेवून त्याच्यात मदतीसाठी एक आपण तयार करू शकतो. आणि हा दरवर्षाचा निधी हा फार मोठा तुम्ही विचार करू शकणार नाहीत असा निधी तयार होऊ शकतो. दुसरं एक मी होतकरू मुलांना सांगेल, क्रिकेट खेळा, हौस आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये क्रिकेट पण चालू आहे, पण शिक्षणाकडे लक्ष द्या. ह्याच्यातनं 1-2 खेळाडू झाले तर पुढे जाऊ शकतात. ह्याच्यावर तुमचं करिअर होऊ शकत नाही. क्रिकेटबरोबर अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या. तर हे मी तुम्हाला मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली. हे माझ्यापर्यंत समाजाकडून जे आलेले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते तुम्हाला सांगतो. बघूया, आपण नंतर चर्चा करून याच्यावरती निर्णय घेऊ. तसंच आपले कार्यकारी लेडीज सदस्य आहे आपले मानसी घरत, हिने एक कल्पना आणली की ह्या क्रिकेट पुरुषांच्याच क्रिकेट होतात, मला एक महिलांच्या स्पर्धा भरवायच्या आहेत. तर तुमचा सहकार्य मी सांगितलं नक्कीच करा. आणि त्यांनी जर 8 मार्चला महिला दिन आहे त्या दिवशी जर स्पर्धा ठेवला तुम्हीसुद्धा त्यांना मदत करा आणि महिलांसाठी सुद्धा एक स्पर्धा होऊन जाऊ द्या. दुसरं एक मी तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं की तुम्ही क्रिकेटपुरतीच समाज म्हणजे काय, शेवटी तुम्ही सगळे आहेत तर समाज आहे. आपल्याला तर आयतं जुन्या लोकांनी सगळं आयतं तयार करून दिलेलं समाज, आपल्याला जागा आहे, समाज हॉल आहे, सगळं आपल्याला तयार करून दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण समाजाचं नाव चालवतो. पण ते समाज कधी होणार? तुमच्यासारखे सगळे एकत्र राहतील. तुम्ही क्रिकेटपुरतीच एकत्र राहू नका ना. मी मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला सांगितलं, तुम्ही ह्या क्रिकेटच्या माध्यमातून एक ब्लड कॅम्प का घेत नाही? कुठे ना कुठे कसली तरी सुरुवात करा. आहेत ना एवढे होतकरू,
मुलं आणि त्याच्यातनं जर असा जर काही प्रयोग झाला, अशी एक सुरुवात झाली, जसं क्रिकेटची सुरुवात झाली तशीच आहे. मी महिलांनासुद्धा मागे सांगितलं तुम्ही पण पुढाकार घ्या, काहीतरी असे हळदी कुंकूचा ठेवा कसला कार्यक्रम एकत्र आणणे हे फार करणं. आपण क्रिकेट आणि अधिवेशन असलं का ते सांस्कृतिक कामासाठीच फक्त जमायचं का? समाजाचं दुसरं काही गोष्टीत विचार करणार. प्रत्येकाने आपल्यापुरतीच बघितलं तर कसा काय समाज होणार? शेवटी समाज हा तुम्ही सगळं आपण आहेत, तो समाज आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. तर हे जे माझं मनोगत होतं मी इथे हे केलं. पुन्हा मी एकदा विजयी संघाचं अभिनंदन करेल आणि जो निसट्टा पराभव झाला त्यांचं कौतुक करेल. ज्या संघ मालकांनी यांच्यात भाग घेतला त्यांनासुद्धा, कारण त्यांच्या सहकार्य सगळ्यांच्या ज्याने कोणी मदत केली असेल त्यांचेसुद्धा धन्यवाद देईल आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विदर्भाऊ. विदर्भाच्या माध्यमातून एक मोठा निधी आपल्याला उपलब्ध होईल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि ह्या KPLच्या माध्यमातून हे वर्ष तिसऱ्यामध्ये जात असताना गेली 2 वर्ष KPLला जो काही ह्या सामन्याच्या आयोजनातून जो काही नफेचा भाग झाला असेल किंवा जी काही तरतूद त्यांच्याकडे शिल्लक राहिली असेल, ह्या शिल्लक तरतुदीमधून आपल्या सरावली गावातील स्वर्गीय कल्पेश बोरेश्वर घरत ह्यांचं अति अकाली असं निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबावरची शोककळा पसरली. त्यामुळे KPLने स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च 10वीपर्यंतचा खर्च हा KPLने उचललेला आहे आणि त्यामुळे ह्या KPLच्या सर्व शिलेदारांचं आपण कौतुक करूया. त्याचबरोबर आणि आपलं जे 10वी आणि 12वीच्या मुलांचं शिक्षक मंचाच्या माध्यमातून जो गुणगौरव करतो, ह्या गुणगौरवासाठी सुद्धा ह्या KPLच्या माध्यमातून मोठा निधी आपल्याला दरवर्षी मिळत असतो. त्याबद्दल आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे जात आहोत. ह्या KPLच्या माध्यमातून जो आज उपविजेता संघ ठरलेला आहे त्या संघाचे संघ मालक राहुल घरत यांना आपण विनंती करत आहोत की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी जे व्यक्त केलं त्याच्यात एक दुसरा एक माझ्याकडे एक विषय आलेला, बोलायचं राहून गेलं, क्षमस्व. मी या बेटेगावकरांचं जो गावाचं सहकार्य म्हणतो त्याबद्दल मी नाकारत नाही. त्यांचं सहकार्य भरपूर आहे, ग्राउंडसुद्धा चांगलं आहे. दुसरं असं म्हणणं आहे समाजामध्ये की प्रत्येक गावामध्ये सुद्धा अशा एक स्पर्धा व्हाव्यात, म्हणजे त्या गावाचा सुद्धा सहभाग होईल, असं एक लोकांचं मत आहे. जे माझ्यापर्यंत पोचले ते मी पोचवतोय. धन्यवाद विदर्भाऊ. राहुल, आपण आता बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. KPLच्या माध्यमातून ह्या वर्षी एक नवीन बक्षिसांची आपण घोषणा केलेली होती, ती म्हणजे खेळाडूंना लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसं देणं. आणि ह्या वर्षी आपण खेळाडूमधून असे लकी ड्रॉ काढलेले आहेत आणि त्यांना चांदीचं नाणं बक्षीस आपण देणार आहोत. ह्या वर्षी ग्रुप A मधून पहिल्या दिवसाच्या माध्यमातून ज्या लकी ड्रॉमध्ये खेळाडू विजेता झालेला आहे तो आहे बिरवाडीतील आशिष राऊत. ह्यांनी ग्रुप A यायचं आहे. आशिष गोपीनाथ राऊत. चांदीचं नाणं कुठल्याही प्रतिनिधीने घेऊन गेलं तरी चालेल. मी सुबोध घरत यांना विनंती करतो की त्यांनी ह्या लकी ड्रॉमध्ये विजेत्या झालेल्या ह्या आशिष गोपीनाथ राऊत ह्या स्पर्धकाचं कौतुक करायचं आहे. सुबोध घरत एक नामवंत असे खेळाडू अमेय घरत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून स्वीकार करत आहे ह्या बक्षिसाचा. आणि दुसऱ्या दिवसाचं बक्षीस ज्याला मिळालं लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळालेलं आहे तो काठाळे गावातील जिग्नेश घरत, जिद्देश घरत, जिद्देश संजय घरत ह्याला हे बक्षीस लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मी रुकेश घरत सरावली यांना विनंती करेल की त्यांनी ह्या खेळाडूचं कौतुक करायचं आहे की त्याला हे लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस मिळालेलं आहे. जिद्देश घरत काठाळे खेळाडूमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण जे ब्लूटूथ बक्षीस देणार आहोत त्या पहिल्या दिवसाचे खेळाडू 3 खेळाडू ह्याच्यामध्ये विजेते ठरलेले आहेत. मी सुचेंद्र घरत यांना विनंती करेल की त्यांनी ह्या खेळाडूंचं कौतुक करायचं आहे. खेळाडू लकी ड्रॉ ब्लूटूथ बक्षीस पहिल्या दिवसाचे 3 खेळाडू श्रेयस राऊत बिरवाडी, हास्य सुबोध घरत सरावली, अक्षय जगदीश
घरत सरावली ह्या 3 खेळाडूंना हे लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस मिळालेलं आहे. प्लीज तिन्ही खेळाडू लवकर व्यासपीठात यायचं आहे. हास्य सुबोध घरत सरावली, श्रेयस राऊत बिरवाडी, अक्षय जगदीश घरत सरावली. दुसऱ्या दिवसाचं बक्षीस आहे प्रीतम राऊत अक्करपट्टी, प्रीतम घरत पास्तळ, साहिल राऊत काटाळे ह्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसाचं हे लकी ड्रॉचं बक्षीस मिळालेलं आहे. सर्व शिलेदार ह्यांनी तिन्ही खेळाडूंना बक्षीस द्यायचं आहे. खेळाडू लकी ड्रॉ दुसरा दिवस प्रीतम प्रभाकर राऊत अक्करपट्टी, प्रीतम घरत पास्तळ, साहिल राऊत काटाळे. प्रीतम प्रभाकर राऊत अक्करपट्टी. आणि यानंतर ह्या आपल्या आजच्या ह्या दिवसामध्ये ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं, ज्यांचं नावच निखिल आहे, ज्याचा निखळ आनंद आपण घेतलेला होता ह्या दिवसभर त्यांच्या समालोचकांच्या माध्यमातून. समालोचन करत असताना इतिहासाची जाण आणि क्रिकेटच्या इतिहासाची जाण आपल्याला ते करून देत होते. असे समालोचक निखिल वाकळे यांचं आपण कौतुक करत आहोत. मी विदुरभाऊला विनंती करेल की त्यांनी समालोचकाचं यथोचित कौतुक करावं. त्यांनी निखिल वाकळे अतिशय उत्कृष्ट समालोचन करतात. ते आपण त्यांच्या याचं डोळ्या पाहिलेलं आहे की त्यांचं समालोचन किती उत्कृष्ट होतं. त्यांना आपण विनंती करूया की त्यांनी 120 सेकंदामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः थँक्यू. मला केतन दादांनी आणि आदरणीय आमचे शशिकांतजी राऊत साहेबांनी इथं अपॉर्च्युनिटी दिली. प्रथमतः प्रेमितनं मला इकडे आणलं, प्रेमित राऊत आणि अक्करपट्टीकर. ही स्पर्धा पाहिली, आनंद वाटला, कारण भरपूर दर्जेदार आयोजन होतं, भरपूर दर्जेदार नियोजन देखील होतं. आणि विशेषतः सगळ्या खेळाडूंचं कौतुक आम्ही याचकरता करतो की पालघर खरं तर जिद्दीसाठी जाणला जातो. हे क्रिकेट चांगलं आहे. मी याआधी उल्लेख केला की इथे एवढी चांगली लीगमध्ये पोरं खेळत आहेत, तर ज्या ॲज युज्युअल टुर्नामेंटमध्ये रायगड ठाणे मॅच होते, तिथे जर पालघर रायगड किंवा ठाणे पालघर जर झाली तर आपल्या खेळाडूंना देखील चान्स मिळेल, आपला जिल्हा देखील प्रमोट होईल. हे आपण जरूर करूया. डेफिनेटली त्या आयोजकांना मी तो मेसेज जरूर देईन. आणि थँक्यू, माझ्यासारख्या समालोचकाला तुम्ही इथे संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा नेहमी ऋणी राहीन. थँक्यू. आणि यानंतर ज्यांच्या मैदानामध्ये आपण ही स्पर्धा घेतली असे ह्या गावचे माजी उपसरपंच, सर्वांना माहिती असेल बेटेगावचे उपसरपंच ज्यांनी एक तरुण नेतृत्व आपल्या समाजाला लाभलेलं आहे, असे आदरणीय संदीपजी यांना आपण विनंती करत आहोत की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. संदीप घरत. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आपल्या समाजाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी आणि आपल्या समाजातील सर्व क्रिकेट प्रेमी, आपला हा वर्ष तिसरा. 2 वर्ष आपली KPL झाली, पण थोडी तळ्यात मळ्यात जसं बोलत होतो तसं वाटत होतं. पण हा जो तिसरा वर्ष आला, ह्या तिसऱ्या वर्षाच्या KPLने खरं परिपूर्ण KPLचा रंग सर्वांवर चढवला आणि सर्वांना आता KPL ही हवी अशी वाटायला लागली. तर सगळ्यात पहिले उपस्थित इकडे जेवढे आपले क्रिकेट रसिक आहेत त्यांना माझी एक विनंती असेल की पुढच्या वर्षी वेळेच्या आधी जास्तीत जास्त फॉर्म भरा, म्हणजे आपल्याला सिलेक्शन आणि ऑप्शनमध्ये पण बरं पडते. यावर्षी बऱ्याच लोकांचे फॉर्म नाही आले, तर त्यांना पण माझी एक विनंती असेल की तुम्ही आवर्जून फॉर्म भरा. आता KPLचा रंगरूप बदललेला आहे. या KPLमध्ये एक नवीन जो सर्वांना म्हणजे संघ मालकांना पण आणि क्रिकेट प्रेमींना आणि विशेष करून बॉलर्सना जी संधी आली, नवीन नियम बॉल आऊट, तो बॉल आऊट एवढा रोमांचकारी होता आणि म्हणजे अंगावर काटे आणणारा होता सर्वच ओनरच्या आणि संघाच्या,
की आता काय होईल, आता काय होईल, समोरचा येतो बॉल टाकतो, स्टंपला लागतोय नाही लागत. तर हा नियम सुरुवातीला आपल्याला योग्य नव्हता वाटत की 1 ओव्हर द्यायला पाहिजे होती, 3 ओव्हर. पण आता संध्याकाळनंतर आता सर्वच जण ह्या संपूर्ण केपीएलमध्ये फक्त त्याच एक विषयाची चर्चा करतात की तो बॉल आऊट हा विषय किती एकदम रोमांचकारी होता. दुसरी गोष्ट की कधीकधी असं वाटते की म्हणजे आपण हरल्यानंतर ओनर नाराज होतात, पण आज पहिल्यांदा असं वाटलं की माझे जे 11 प्लेयर खेळले, जी संपूर्ण टीम होती ती हरल्यानंतर मला वाईट वाटलं की त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरला. थोड्यासाठी स्कोअर कमी पडला आणि कुठेतरी अपयश आलं. पण टीमचे पण खूप खूप धन्यवाद. बाकीचे 19 प्लेयर होते, ज्या 8 लोकांनी पण सपोर्ट केला की आपण जिंकण्यासाठी खेळू. तर प्रत्येक टीममध्ये असेच सर्व प्लेयर पाहिजेत की एकमेकांना सपोर्ट करणारे पाहिजेत, कारण नियमाप्रमाणे आपण 11च खेळू शकतो. राहिली गोष्ट, आता विदुरभाऊने पण मोठी घोषणा केली की ह्याच्यापुढे आपण समाजातून दाते निर्माण करू आणि चांगल्या स्पर्धा भरवू. तर समजा पुढच्या केपीएल येण्याच्या आधी जर आपण केपीएलची कमिटी आणि सर्व आपल्या समाजाचे मान्यवर एक चांगली टीम मीटिंग केली तर आपण ह्याच्यापेक्षा भव्य दिव्य आणि जल्लोषामध्ये एकदम इंटरनॅशनल स्ट्राईपने सर्व सुखसुविधा परिपूर्ण एक मॅच करू. बाकीचे पर्सनली लाईफ जे कामधंदे आहेत जे करत आहेत त्याच्यापेक्षा वेगळा जेव्हा आपण या 3 दिवसासाठी आपला कुणबी समाज म्हणून एकत्र येतो या केपीएल टीमच्या माध्यमातून, तर आपण वर्षातून एकदा ही केपीएलची मॅच पण एकदम भव्य दिव्य आणि जिल्ह्यामध्ये चांगला जल्लोष आणि मॅसेज जाईल अशी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बाकीची काही मदत लागेल तर मी नेहमी परिपूर्ण तुमच्या पाठीमागे राहतो. मी कधी कुठल्या गोष्टीला नाही सांगितलं नाही, ह्याच्यापुढे पण नसेल आणि तुम्हाला माझा सपोर्ट नेहमीच असेल. धन्यवाद. धन्यवाद संदीप भाऊ. यानंतर ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या पंचांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, खरं म्हणजे पंच हा परमेश्वर असतो, पण ते सुद्धा वेळ पडल्यानंतर त्यांनी टेक्निकल सपोर्ट घेऊन सुद्धा आपला निर्णय अतिशय योग्य निर्णय इथे दिलेला आहे. अशा पंचांचा सन्मान आपण करणार आहोत. पंच आहेत तृणाल विंदे आणि अजय पाटील. दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण कृपया ह्या क्रीडा मंचावर यायचं आहे. आणि राहुल घरत जाणत्या राज्याचे संघमालक यांना आपण विनंती करूया की त्यांनी ह्या दोन्ही पंचांचा यथोचित असा सन्मान करावा, कारण त्यांच्या ह्या उत्कृष्ट निर्णयामुळेच आणि कुठलाही वादविवाद न होता या स्पर्धा पार पडण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचे हे उत्कृष्ट निर्णय, आणि ह्या निर्णयामुळेच आपली ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. त्या पंचांचा सन्मान इथे होत आहे. यानंतर ज्या स्कोररने ही स्पर्धा अतिशय गुणलेखन करून यशस्वी केलेली आहे, कारण एक एक धाव इथे महत्त्वाची आहे आणि एक एक धाव महत्त्वाची असताना त्याने आपले स्कोरर अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं होतं, असं अतुल रघुनाथ घरत ह्याचा सन्मान इथे होत आहे. मी महेंद्र राऊत यांना विनंती करतो की त्यांनी ह्या उत्कृष्ट स्कोररचा सन्मान करायचा आहे, कारण आपण सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात, तिथे सुद्धा एक रुपयाला किती महत्त्व असते आणि हिशोब महत्त्वाचा असतो, आणि हा हिशोब यांनी ठेवलेला आहे तो अतुल घरत यांनी, त्याचा सन्मान आपण करत आहोत. प्रतिनिधी म्हणून घ्या. त्यांची प्रतिनिधी ह्या त्यांचा गौरव स्वीकारत आहेत, पटकावलेला आहे. आहेत रुकेश घरत यांना विनंती करूया आपण की त्यांनी ह्या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आतेश राऊत, आणि फायनलचा जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे कोण असेल? अंकेश घरत. शिवशाही संघाचा नरोत्तम घरत गोट्याभाऊ, नरू पाटील गोट्याभाऊ यांना विनंती आहे की आपण ह्या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अंकेश घरत. यानंतर कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर
हा किताब जातोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जिद्देश घरत जाणता राजा काटाळे सरकार बेटेगाव सॉरी जिद्देश घरत सरकार बेटेगाव उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या समाज संघाचे उपाध्यक्ष श्रीधर राऊत सरावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. लवकर यायचं आपल्या हस्ते बक्षीस पण द्यायचं आपल्याला आता लगेच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जिद्देश घरत सरकार बेटेगावचा हा खेळाडू ह्यांचं कौतुक होत आहे. आता आपण एक विशेष खेळाडूला इथे बोलवणार आहोत ते म्हणजे जाणत्या राजाचा सुजित राऊत यांनी जो उत्कृष्ट झेल पकडला तो झेल अतिशय ह्याच कुंभी प्रीमियर लीग मधला उत्कृष्ट झेल होता आणि त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा इथे आलेला आहे आणि KPL कमिटीच्या माध्यमातून हे बक्षीस त्याला मिळालेलं आहे. कल्पेश घरत पाचशे यांनी बक्षीस दिलेलं आहे 200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी घेऊन जावा. उत्कृष्ट झेल आणि हा झेल मला वाटतं संपूर्ण कुंभी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतला उत्कृष्ट झेल होता आणि हा अतिशय सिनियर असा खेळाडू ह्याने हा झेल पकडला. त्याचं फिटनेस त्याच्यावरून आपल्याला समजते. आणि त्यानंतर आपण पुढे जात आहोत ह्या बक्षीस वितरणासाठी. पहिल्या दिवसाची एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याकडून राहून गेलेला आहे. मी ब्रिजेश घरत यांना विनंती करेल की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. तिरुपती बालाजी ग्रुपचा हा खेळाडू प्रणय घरत याला हे मॅन ऑफ द मॅचचं किताब मिळत आहे. ब्रिजेश घरत यांच्या हस्ते आपण हा सन्मान त्यांचा करणार आहोत. पाठवून देऊ. ह्या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ह्याचं पारितोषिक आता आपण जाहीर करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आहे अक्षय घरत जाणता राजा काटाळे. बिटू भाऊन आपण विनंती करूया की त्यांनी हा उत्कृष्ट गोलंदाजाचा जो किताब आहे तो अक्षय घरत यांना सन्मानपूर्वक प्रदान करायचा आहे. प्रभाकर पाटील म्हणजेच बिठूर शेठ जे प्रसिद्ध आहेत आपल्या पंचकृषीमध्ये एक प्रगतिशील शेतकरी आणि उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांचे नामोल्लेख केला जातो नेहमीच. त्यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आता आपण प्रदान करीत आहोत. यानंतर ह्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कुंभी प्रीमियर लीगचा ह्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे शिवशाही संघाचा अंकेश घरत. अंकेश घरत याचं कौतुक करण्यासाठी मी राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ह्या उत्कृष्ट फलंदाजाचं कौतुक करायचं आहे. राजेंद्र पाटील एक कामगार नेते आणि कामगार संघटक म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये ते अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी करत आहेत. अंकेश घरत यांचा सन्मान होत आहे. हो आहे. यानंतर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आणखीन एक बक्षीस इथे देणार आहोत तो म्हणजे उद्योन्मुख खेळाडू उभरता तारा. आणि हा बरोबर आहे प्रेक्षकांनी उत्तर दिलेलं आहे ते शिवशाही संघाचा
हास्यघरात यांनी कृपया यायचं आहे. आणि ह्या खेळाडूचा सन्मान करण्यासाठी आपण निनाद घरत यांना विनंती करूया की त्यांनी ह्या उद्योन्मुख खेळाडूचा सन्मान करावा. निनाद घरत ह्या खेळाडूचं कौतुक करेल. मालिकावीर आहे ना. आणि यानंतर कुणबी प्रीमियर लीग उत्तम यात्रेच्या हस्ते सुद्धा हा सन्मान होत आहे उभयता तारा म्हणून. यानंतर ह्या कुणबी प्रीमियर लीगचा मालिकावीर हा किताब आपण देत आहोत. ह्या कुणबी प्रीमियर लीगमध्ये मालिकावीर म्हणून झालेला खेळाडू आहे कृपेश पाटील जाणता राजा काटाळे. ह्यांनी किरण राऊत यांना विनंती करत आहोत आपण की त्यांनी ह्या मालिकावीराचा उचित असं सन्मान करायचा आहे. ह्यांनी 6 गडी बाद केले आणि 104 धावा ह्या संपूर्ण सिरीजमध्ये ह्यांनी काढल्या. कृपेश पाटील जाणता राजा काठाळ्याचे हे खेळाडू यांचा मालिकावीर म्हणून सन्मान होत आहे. आणि उत्तम म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा हे बक्षीस त्यांना प्रदान केलं जात आहे. हे विशेष बक्षीस आहे. उत्तम म्हात्रे उमेशजी यांना विनंती आहे की त्यांनी ह्या खेळाडूचा उचित सन्मान करायचा आहे. यानंतर ह्या 10 संघांमध्ये जरी 6 संघ पुढे गेलेले असले आणि 4 संघ ह्या स्पर्धेमध्ये मागे पडलेले असले तरी सुद्धा त्याचा सन्मान आपण इथे करणार आहोत. हे जे 4 संघ जे क्वालिफाईड झालेले आहेत पण तरीसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल KPL मार्फत त्यांचं विशेष कौतुक केलं जाणार आहे. आणि अशा संघाचं कौतुक करण्यासाठी आता आपण पहिल्या संघाला निमंत्रित करत आहोत. तिरुपती बालाजी ग्रुप ह्या संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा संघनायक किंवा संघमालक यांनी सुद्धा आलं तरी चालेल की त्यांनी KPL मार्फत दिली जाणारी ही ट्रॉफी सन्मानपूर्वक ट्रॉफी आपण घ्यायची आहेत ना. हां, मी श्रीधर राऊत यांना विनंती करेल की त्यांनी तिरुपती बालाजी ग्रुपचा यथोचित सन्मान करायचा आहे. अजून एक महत्त्वाची सूचना, तिरुपती बालाजीच्या सर्व प्लेयर आयकॉन, सेमी आयकॉन, यतीन राऊत, प्रणय घरत, प्रेमित राऊत यांचा आता मगाशी फोन आलेला की त्यांचे 15 सदस्य जे आहेत त्या 15 सदस्यांनी त्यांची मिळालेले मानधन हे त्यांच्या ओनरला समर्पित केलेलं आहे. आणि हे मी त्यांना सगळ्यांच्या साक्षीने देत आहेत. धन्यवाद. माझ्या संघाचा जो सन्मान केला आणि मला जो संघासाठी खेळाडूंना जे मानधन दिलेलं आहे KPLच्या समितीने ते मी KPL समितीलाच एक डोनेट म्हणजे मदत म्हणून मी देत आहे. किरण भाऊ, तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. असेच आम्हाला जर दानशूर मिळाले ते अजून चांगलं होईल. धन्यवाद. मगाशी मी 2 शब्द बोलायचं राहिलो होतो. आम्ही फिरत असताना येऊन ग्राउंडवर टेन्शनमध्ये बसायचं की विकेट होणार कशी काय. त्यासाठी भावेश आणि त्यांचं संपूर्ण सहकार्य टीम जे आहे बेटेगाव, भावेश पटेल ज्याने गेल्या वर्षी भाषणात बोलला होता का मी इंटरकास्ट नाही आहे, मी कुणबी जय कुणबीच आहे, म्हणून हे त्याने विकेट आणि हे हिरवगार मैदान आपल्याला करून दिलं. त्याच्याबद्दल मी त्याचा आभार मानतो. आणि तसेच आपल्या महिला
ज्या प्रत्येक वर्षी न बोलता आम्हाला वडेपाव किंवा इतर खायला तर त्यांचं पण आभार आणि जेवण त्यांनी चांगलं केल्याबद्दल धन्यवाद. पुढचा संघ आहे ज्याचा आपण सन्मान करणार आहोत, कुणबी लायन्स. कुणबी लायन्सचे कुठल्याही खेळाडूंनी यायचं आहे. मी प्रजित घरत यांना विनंती करतो की त्यांनी कुणबी लायन्स संघ मालकांना ही ट्रॉफी KPL मार्फत आपल्याला द्यायची आहे. ते कुणबी लायन्सचे संघ मालक विदुर पाटील यांना ही ट्रॉफी आपण सन्मानपूर्वक द्यायची आहे. KPL मार्फत ही विशेष ट्रॉफी आपल्याला देण्यात येत आहे. त्यानंतर पुढचा संघ आहे प्रयाग 11 दहिसर. ह्यांचे जे संघ मालक असतील त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. मी सुबोध घरत यांना विनंती करतो की त्यांनी KPL मार्फत दिली जाणारी विशेष ट्रॉफी प्रयाग 11च्या संघ मालकांना द्यायची आहे. जितम घरत. सदाला पण बोलायला पाहिजे. त्याला देऊ त्याच्यावरती देऊ. ह्या ज्या सर्व आपण ट्रॉफ्या वितरित करत आहोत ह्या सर्व ट्रॉफी संतोष राऊत म्हणजे शशीभाऊ पास्थळ यांनी ह्या सर्व ट्रॉफ्या आपल्याला KPL ला दिलेल्या आहेत. त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सुधाकर सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आईच्या स्मरणार्थ ह्या सर्व ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. आणि पुढचा संघ आहे हरिज्ञा स्ट्रायकर्स. हरिज्ञा स्ट्रायकरचे संघ मालक विपुल घरत. मी कौतुक घरतला विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी संबंधित संघ मालकांना द्यायची आहे. राहुल घरत यांना विनंती आहे की त्यांनी हरिज्ञा स्ट्रायकर्स यांच्या संघ मालकांना ही विशेष ट्रॉफी सन्मानपूर्वक द्यायची आहे. बेटेगाव गावातील जेवढ्या माता भगिनी आहेत महिला, कृपया आपण स्टेजकडे यायचं आहे. आपला विशेष सन्मान इथे होणार आहे. कृपया आपण पुढे यायचं आहे. बेटेगाव गावातील सर्व माता भगिनी आपल्या सन्मानात इथे होणार आहे. आपण कृपया स्टेजजवळ यायचं आहे. कृषिका घरत पास्थळ यांनी सुद्धा स्टेज समोर यायचं आहे. तसंच भावेश पटेल आणि त्यांचे सहकारी यांनी सुद्धा स्टेज समोर यायचं आहे. महिलांनी कृपया पुढे यायचं, लवकर वेळ वाया जातोय आपला. तुमची खूप मेहनत आहे. तुम्ही आपल्या घरातला वेळ घालून ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. आपला यथोचित सन्मान इथे होत आहे. मी विदुरभाऊला विनंती करेन की त्यांनी ह्या सर्व महिलांचा यथोचित सन्मान करावा, ज्यांच्या प्रयत्नामुळे आणि ज्यांच्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा यशस्वी होऊ शकलेली आहे. ह्या नारी शक्तीचा सन्मान इथे होत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आपण आजचं चांगलं जेवण जे आपण घेतलं, हे स्नेहभोजन त्यांनीच आपल्याला आज त्याचा आस्वाद घेऊ शकलो, त्यांच्या ह्या चांगल्या स्वयंपाकीपणामुळेच. त्याचबरोबर ज्यांचा नामोल्लेख यापूर्वी केला गेला, आपल्या महिला भगिनी कृषिका कल्पेश घरत पास्थळ, ज्यांनी निधी उभारण्यासाठी KPL ला मदत केली, त्यांचा सुद्धा यथोचित सत्कार इथे होत आहे. त्यांच्या यजमानांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. KPL चे अध्यक्ष विनोद पाटील स्वतः त्या भगिनीचा सत्कार करत आहेत. त्यांचे यजमान तो सत्काराचा स्वीकार करीत आहेत. ज्यांनी ही हिरवीगार चादर छत्रपती संभाजीराजे मैदानावर अंथरली, असे भावेश पटेल आणि त्याचे सहकारी यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यायचं आहे.
भावेश पटेल नाही, कुणी सहकारी कुणी चालेल. दीपक घरत, दीपक घरत, सदाभाऊनी जरा स्टेजवर यायचं आहे. दिनेश पंढरीनाथ घरत यांनी 50+ वयानंतर सुद्धा अतिशय चांगली कामगिरी ह्या मैदानावर केलेली आहे. त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आणि सन्मानित होत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. दिनेश घरत आले ना. मी सदाभाऊंना विनंती करतो की त्यांनी हे 50 वर्ष ज्यांनी आयुष्याची, सदाभाऊंच्या हस्ते आपण दिनेशचा सत्कार करणार आहोत की त्यांनी एवढ्या वयानंतर सुद्धा ही खेळपट्टी इथे गाजवली, या मैदानावर आपली कामगिरी उत्कृष्टपणे पार पडली. त्यांचा यशस्वी सन्मान इथे होत आहे. यानंतर हा मैदान ज्यांनी सजवला आपल्या मंडपच्या माध्यमातून, असे सदाभाऊ यांचा सुद्धा सत्कार इथे होत आहे. केतन भाऊंना विनंती आहे की त्यांनी सदाभाऊंचं कौतुक करायचं आहे की त्यांनी अतिशय चांगली मंडपाची सजावट इथे केली. पाटील नेटवर्कचे नितेश पाटील यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. ज्यांनी घरबसल्या ह्या प्रीमियर लीगचा आनंद आपल्या समाज बांधवांना क्रिकेट शौकीनांना दिला, असे पाटील नेटवर्क्सचे प्रोप्रायटर यांचे सुद्धा कौतुक होत आहे. कौतुक राऊत यांना विनंती आहे की त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी ही स्पर्धा आपल्याला दाखवली, प्रक्षेपण केलं, त्या पाटील नेटवर्कच्या सहकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे. धन्यवाद. यानंतर आपण पुन्हा आपल्या मुख्य अशा बक्षिसाकडे जात आहोत. आजच्या ह्या कुंभी प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो 6वा संघ ठरलेला आहे, जो 10 ह्या संघांमध्ये 6वा संघ आलेला आहे, त्या 6व्या संघाचं सुद्धा आपण इथे कौतुक करणार आहोत विशेष ट्रॉफी देऊन. 6वा संघ आहे बिरवाडी टायगर्स. ह्या संघ मालकांनी आणि सर्व खेळाडूंनी कृपया इथे यायचं आहे. बिरवाडी टायगर्स. कुंभी प्रीमियर लीग मधला हा आजचा 6वा संघ ठरलेला आहे. बिरवाडी टायगर्स यांचे यथोचित कौतुक इथे होत आहे. यानंतर आजच्या ह्या स्पर्धेतला 5वा संघ, त्यांचे सुद्धा विशेष कौतुक आपण इथे करत आहोत. पाचवा संघ बिंदुसार बेटेगाव यांचे संघ मालक खेळाडू प्रतिनिधी कृपया यायचं आहे स्टेजवर. आणि ही आकर्षक अशी ट्रॉफी जी KPL मार्फत आपल्याला दिली जात आहे, कैलासवासी रामचंद्र गोपाळ घरत बेटेगाव यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला मिळणार आहे. KPLच्या सर्व शिलेदारांना विनंती आहे, चंदन घरत वगैरे सर्व प्लीज या, प्लीज या, सगळे खाली येत असलेले चिनॉय या प्लीज. तुम्हाला काय बोलायला लागते यार, पटापट या प्लीज या. ए छोटू प्रमोद भाऊजा ए रुपेश ना काय तुम्ही हे करता रे, यात तरी जाऊ पुढे रे. नाव घ्या. मित्तल घरत, मोहित घरत आणि जिग्नेश घरत वरखुंटी, विपुल घरत बेटेगाव ह्या 4 KPLच्या शिलेदारांनी पुढे यायचं आहे. सचिन घरत ह्या 5 खेळाडूंनी कृपया पुढे यायचं आहे.
चौथं ना ज्या पाच शिलेदारांची नावं आता आपण घेतली, कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. ह्या पाचही शिलेदारांनी गेली 3 महिन्यापासून जेव्हा या स्पर्धेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून की ह्या फायनलच्या ह्या मॅचपर्यंत रोज एवढ्या वरखुंटीसारख्या लांब गावातून ते येत होते आणि सकाळी 8 वाजता येऊन रात्री 11:30 वाजता घरी पोहोचत होते. असे गेले 3 महिने त्यांचा हा कार्यक्रम चालू होता आणि त्यांच्या प्रयत्नाला यश म्हणून आजची स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो आणि म्हणून ह्या पाचही KPLच्या शिलेदारांचं आम्ही कौतुक करीत आहोत. आता ह्या स्पर्धेतलं चौथं पारितोषिक जे जात आहे आकर्षक चषक आणि रोख रुपये 11,000 हे पारितोषिक पटकावलेला संघ आहे सरकार 11. कृपया संघ मालक आणि खेळाडूंनी पुढे यायचं आहे. मी निनाद घरत यांना विनंती करतो की त्यांनी या संघाचं विशेष आकर्षक असे चषक हे चौथं पारितोषिक रोख रुपये 11,000 आणि आकर्षक चषक संघ आहे सरकार 11 बेटेगाव. आणि हे जे बक्षीस जात आहे हे निनाद घरत पालघर जनहितचे संपादक यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देत आहोत. रोशन कमलाकर पाटील बिरवाडी यांच्या माध्यमातून कमलाकर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ हे ट्रॉफी देण्यात आलेली आहे. रोशन कमलाकर पाटील यांचे वडील कैलासवासी कमलाकर हरी पाटील यांच्या स्मरणार्थ हे चतुर्थ ट्रॉफी जी आहे ही देण्यात आलेली आहे. म्हणजे पहिल्या ज्या 4 ट्रॉफ्या आहेत हे 4ही ट्रॉफी ह्या रोशन कमलाकर पाटील यांनी आपले वडील कमलाकर पाटील यांच्या स्मरणार्थ KPLच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. यानंतर कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचा संघ ठरलेला आहे आणि त्यालाही पारितोषिक आपण देणार आहोत. आकर्षक चषक रोशन पाटील यांच्या माध्यमातून आणि रोख रुपये 11,000. मी राजेंद्र पाटील, रोशन पाटील, नरोत्तम पाटील आणि क्रिश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी हा जो 3ऱ्या क्रमांकाचा संघ ठरलेला आहे वेदांत स्ट्रायकर्स यांचं यथोचित कौतुक करायचं आहे. क्रिश पाटील, नरोत्तम पाटील म्हणजे गोट्या भाऊ. कुणबी प्रीमियर लीगचा 3रा संघ ठरलेला आहे हा. 3ऱ्या पदावर वेदांत स्ट्रायकर्स. आकर्षक चषक आणि रोख रुपये 11,000. वेदांत स्ट्रायकरच्या संघाने 3रा क्रमांक पटकावलेला आहे. या माध्यमातून वेदांत स्ट्रायकरचे कर्णधार ब्रिजेश घरत हे आपल्या त्या हितकुश साथदार आहेत की या 3ऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. हे यश किंवा अपयश ते आपल्या संघाच्या माध्यमातून कसं व्यतीत करत आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. प्रितेश घरत प्लीज. आपण आज ह्या KPLच्या माध्यमातून 3ऱ्या स्थानावर आपला संघ आलेला आहे. संघ मालक जश्विननी सुद्धा इथेच राहायचं आहे आणि आपण जे कर्णधार आहेत ब्रिजेश घरत यांना आपण ऐकणार आहोत की हा जो त्यांचा 3ऱ्या क्रमांकावर संघ फेकला गेलेला आहे ह्या माध्यमातून ते आपल्याशी काय हितकुच करतील. कुणबी प्रीमियर लीगचं हे 3रं वर्ष आहे आणि बोलायचं झालं तर थोडं माझ्या एका शॉट्समुळे थोडंसं मॅचमध्ये
क्विट आला आणि जे आमचे प्लेयर्स होते त्यांनी ही मॅच क्लिअर केली पाहिजे होती, कारण एकावर डिपेंड न राहता जे 10 प्लेयर आहेत त्यांनी मॅच घेऊन गेली पाहिजे, कारण नेहमी एकाकडून होत नाही. जे पूर्ण 10 जण आहेत त्यांनी मॅच कशी फिनिश करायची हे शिकलं पाहिजे, कारण ही टुर्नामेंट अशी आहे की सगळं वेगवेगळे खेळत असतात, प्रत्येक गावातून येत असतात. पण मॅच कशी टुर्नामेंट चालू आहे आणि मॅचल्यासाठी काय पाहिजे, सिंगल डबल्स पाहिजे होती की 4-6 पाहिजे होती, ते तुम्ही केलं पाहिजे. कारण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असं केलं नाही तर तुम्ही तसंच खेळत राहणार नेहमी. आणि मी फायनलच्या मॅचला पण बघत होतो, कारण फायनलच्या मॅचला पण शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉल चुकले. आतिश ही खूप चांगली बॉलिंग करत होता, आमच्या संघाविरुद्ध पण चांगली खूप गोलंदाजी केली आणि फायनलला पण खूप चांगली गोलंदाजी. पण याच्यातून शिकलं पाहिजे की आपण काय बॅटिंग केली पाहिजे, काय बॉलिंग केली पाहिजे ते शिकलं पाहिजे. आणि नवीन फलंदाज जो लेफ्टी हास्य याने मला जो कव्हर ड्राईव्ह आणि समोरचे शॉट्स मारले ते खूप चांगले होते, कारण असे शॉट्स तुम्ही खेळत राहिले पुढे येतील. तर ते शॉट्स आणि ते जे आहे तुम्ही ते टीममध्ये पण दाखवलं पाहिजे. असे नवीन खूप प्लेयर्स आहेत, त्यांनी पण असं चांगला परफॉर्मन्स दिला तर तुमच्या टीमसाठी खूप चांगलं होईल. एवढे 2 शब्द बोलतात. धन्यवाद. आणि यानंतर जसवीर स्ट्रायकरचे संघ मालक, आपण जो संघ निवडलेला होता, निश्चित आपल्याला असं वाटतं, म्हणजे संघ निवडत असताना प्रत्येक संघ मालकाला वाटतं की आपला संघ हा अजिंक्य ठरावा, परंतु आज आपला संघ हा 3ऱ्या स्थानावर आलेला आहे. तर आपण आपल्या संघ निवडीबद्दल समाधानी आहेत किंवा हा संघ निवडताना आपण काही चूक केली की काय, आपण काय सांगाल? सर्व मंडळाला मी असं सांगू इच्छितो का मी कुठलीच चूक कुठलाच प्लेयर घेण्यात पहिल्या वर्षापासून कधी केलेली नाही आहे. आणि जो प्लेयर आम्ही घेतो तो त्याची पूर्ण पराकाष्ठा लावतो आम्हाला जिंकवण्यासाठी. मला उलट माईक दिलाच आहे तर मी सांगू इच्छितो की माझ्या संघात 50 क्रॉस झालेले सुद्धा प्लेयर्स होते. त्या प्लेयर्सनी जे माझ्यासाठी खेळले, तर नवीन चेहऱ्यांनी त्यांचा गेम बघून ठरवावं की आपण आपला गेम किती सुधारावा आणि आपण कुठल्या स्केलमध्ये खेळलं पाहिजे. आणि राहिला विषय जिंकणं हारण्याचा, तर मी पहिल्या वर्षापासून कधी फायनलपर्यंत येण्याचं स्वप्नच बघितलं नाही आहे, तरीसुद्धा माझ्या आयकॉन प्लेयरने माझ्या संघाने मला 3ऱ्या स्थानावर आणलं आहे, ह्यातच मी खुश आहे. आणि पुढच्या वर्षीसुद्धा कमिटीला मी सांगेन हे सामने असेच भरवत राहा आणि मोठ्या स्केलमध्ये आपण करू. माझ्याकडून जे काही सहकार्य असेल, आपले समाजाचे अध्यक्ष विदुर काका, संदीप भाऊ असतील, प्रत्येकाने सांगताना सांगितलं का आम्ही मदत करणार आहोत, पण माझ्याकडून सुद्धा काय मदत हवी असेल तर तुम्ही हक्काने सांगा, मी तुमच्याबरोबर सदैव आहे. एवढं सांगून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी तुमच्याबरोबर सदैव आहे. अजून एका दानशूरचं आम्हाला एक वेदांत स्ट्रायकरचं एक त्याने नाव घ्यायला सांगितलं नाही, परंतु त्यांच्याकडून KPLसाठी छोटीशी मदत आलेली आहे. धन्यवाद. तुम्ही मदत करत राहा, आम्ही तुम्हाला चांगलं सहकार्य करू. आणि यानंतर ह्या स्पर्धेतला जो उपविजेता संघ ठरलेला आहे, तो उपविजेता संघासाठी ज्यांनी ह्या KPLच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय पारितोषिक दिलेले आहेत, असे जे 2 दाते आपल्या KPLला लाभलेले आहेत, हे अतिशय नावाजलेले आणि दातृत्ववान असे दाते आहेत. ह्यामध्ये पहिलं आपण नाव घेऊया ज्यांच्या नावातच आहे की ज्यांना ओळखीची गरज नाही. आपल्या पंचक्रोशीतला अतिशय कुबेर म्हणून ओळखला जाणारा आणि सामाजिक कार्यामध्ये सतत सगळं हाताने मदत करणारा, असं कुठलंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये हे नाव गाजलेलं नाही. तुमचं बांधकाम क्षेत्र असेल, हॉटेल क्षेत्र असेल, हॉस्पिटलचे क्षेत्र असेल, असं कुठलं क्षेत्र नाही, आणि शैक्षणिक क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये आज ज्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे. आपण ज्या मैदानावर उभे आहेत, ह्या मैदानापासून ते अगदी चिल्लार रोडपर्यंत, चिल्लार फाट्यापर्यंत जे एकच बॅनर आपल्याला नेहमी पाहायला मिळतो, तो म्हणजे अधिकारी ब्रदर्स आणि अधिकारी असे विनोद अधिकारी आणि त्यांच्या समवेत आपल्या कुणबी समाजातील एक उभरता तारा आणि उभरतं नेतृत्व ज्याला आपण म्हणतो, असे संदीप विजय घरत, जे आपल्या ह्या ग्रामपंचायत बेटेगावचे, ज्यांनी माजी उपसरपंच पदसुद्धा भूषवलेलं आहे. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये म्हणा किंवा उद्योग क्षेत्रामध्ये एक नवीन उभारी घेणारा हा एक युवा तरुण
आपल्यामधून आज कुणबी समाजाचं नाव मोठं करत आहे. ह्या दोन्ही दात्यांच्या माध्यमातून ह्या KPLसाठी द्वितीय पारितोषिक रुपये रोख 30,000 रुपये ह्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. आणि हे पारितोषिक पटकवलेला संघ आहे, जो उपविजेता संघ ठरलेला आहे तो आहे जाणता राजा काटाळे. ह्या संघांनी, संघ मालकांनी कृपया इथे ह्या क्रीडा मंचावर यायचं आहे आणि द्वितीय पारितोषिक ह्या KPLच्या माध्यमातून आपण सन्मानपूर्वक स्वीकारायचं आहे. मी संदीप घरत, ऋत्वी पाटील म्हणजे रोशन पाटील यांची कन्या, विनोद पाटील यांची कन्या आणि प्रभाकर पाटील म्हणजे बिटूर शेठ, या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते हे द्वितीय पारितोषिक, आकर्षक चषक आणि रोख रुपये 30,000 आणि जाणता राजाचे संघ मालक राहुल घरत यांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर येऊन ही सन्मानपूर्वक ही ट्रॉफी आणि रोख रुपये 30,000 हे स्वीकारायचे आहेत आणि ह्या KPLचा मान आपण वाढवायचा आहे. आपण जे तिसरं बक्षीस दिलं हे ह्या KPLचा उपविजेता संघ ठरलेला जाणता राजा काटाळेचा संघ यांना आपण सन्मानपूर्वक ही ट्रॉफी देत आहोत. जाणता राजा संघ म्हणजे एक चिवट संघ जो आपण आजपर्यंत पाहिलेला आहे. मैदानावर त्यांचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि त्या संघाचे संघमालकसुद्धा इथे उपस्थित आहेत. राहुल घरत जे अतिशय राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक, आपल्या समाजाचं नावलौकिक करत आहेत. एक समृद्ध उद्योजक म्हणून ते उदयाला आलेले आहेत. असा त्यांचा संघ जाणता राजा यांच्या माध्यमातून हे उपविजेतापद त्यांनी पटकावलेलं आहे. आपण जाणता राजाचे जे कप्तान आहेत, जाणता राजाचे कप्तान आणि संघ मालकांनी थोडं थांबायचं आहे प्लीज. जाणता राजाचे कप्तान प्लीज यायचे आपण. तोपर्यंत ही ट्रॉफी सन्मानपूर्वक तुम्ही घेतली असं म्हणता येणार नाही. आपल्याला हा विजय आपण कसा घेत आहोत, ही स्पर्धा आपण कशी घेतलेली आहे आपण सांगावंच लागेल. तर जाणता राजा संघाच्या माध्यमातून आपण हे उपविजेता पद आपल्या पदरी पडलेलं आहे. आपण हा जो ही जी स्पर्धा होती, या स्पर्धेच्या माध्यमातून उपविजेतापर्यंत पोहोचलेले असताना आपल्या संघाला किंवा संघ मालकांना आणि नवोदित खेळाडूंना कुठला संदेश देतील? हार जीत हा खेळाचा एक भाग झाला. आपण पाहिली फायनल, बलाढ्य संघ म्हणून 12 गावात चर्चा होती आमची. चांगला परफॉर्मन्स केला आणि अंतिम सामन्यापर्यंत पोचले, पण अंतिम सामन्यामध्ये यश मिळालं नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण सर्व चांगले खेळले. संघ मालकांनी पुन्हा आम्हाला बराच सपोर्ट केला, त्यांचासुद्धा आभार. आणि महत्त्वाचं बोलायचं गेलं तर कमिटीबद्दल, की आपण बरेच जण मागून चर्चा करतो की कमिटीला नावं देतो, हे योग्य नाही आहे. आपल्यासाठी कमिटी बरंच काही करते. एक तुम्ही लहानशी साधी टुर्नामेंट भरून बघा, आयोजन करून बघा, की टुर्नामेंट सक्सेस करणं साधी गोष्ट नसते. आणि आज हे मोठं नाव KPL फार मोठं नाव आहे आणि ते सक्सेस करणं साधी गोष्ट नाही आहे. ही आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. त्या प्लॅटफॉर्मची संधी सर्व खेळाडूंनी घ्या आणि चांगली स्पर्धा आयोजन होते, असंच करत राहा. धन्यवाद. हे स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर होतं असं जरी उपविजेता संघाच्या कर्णधाराने म्हटलेलं असलं तरी ह्या संघाचे संघ मालक राहुल घरत यांना आपण ऐकूया की आपला संघ उपविजेता संघापर्यंत पोहोचला, हा त्यांचा सन्मान किंवा त्यांचा अपेक्षित हे यश आहे की त्यांना अजून यशाची अपेक्षा होती. राहुल घरत. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सगळे कुणबी बांधव आणि क्रिकेटर, कुणबी समाजाचा या ठिकाणी KPLच्या माध्यमातून विनोद असो आणि इतर त्याचे सहकारी, त्यांनी ज्या प्रकारे ह्या स्पर्धा आयोजित केल्या आणि यशस्वीरित्या पार केलेल्या आहेत, खूप छान. आणि असंच यश त्यांना मिळो. पुढच्या वर्षी त्या स्पर्धा अधिक गतीने, अधिक उत्कृष्टरित्या कशा पार पडतील ह्या बघाव्यात. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू आमच्याकडून. आमच्या क्रिकेटमध्ये जे संघ होता तो यशस्वीरित्या त्यांनी फायनलपर्यंत गेलेला आहे आणि एक चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे.
त्यांचं पण धन्यवाद. सरावली संघ विजेता संघ ठरलेला आहे, त्यांचं खूप सारं धन्यवाद. आणि यंग पोरगा त्यामध्ये हास्य खूप सुंदर खेळी त्याच्याकडून बघायला मिळाली, त्याचं खूप धन्यवाद. आणि KPL मध्ये माझे सहकारी विनोद आणि इतर सहकारी यांना पुन्हा धन्यवाद देतो. आभारी. धन्यवाद राहुल. आणि इथे एक घोषणा आमच्याकडून चुकून राहून गेलेली होती, ती घोषणा मी इथे करत आहोत. आपल्या ह्या कुंभी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक ज्या समाज बांधवाने आपल्याला दिलेला आहे त्याचा नामोल्लेख आमच्याकडून चुकीने राहून गेलेला आहे, तो नामोल्लेख आम्ही करणार आहोत. ही व्यक्ती अशी आहे आपल्या समाजामधली की पालघर नगर परिषद, ह्या पालघर नगर परिषदेचं नाव घेतल्यानंतर ज्यांचं नाव डोळ्यासमोर येतं, आपल्या कुणबी समाज संघाचे अनेक वर्ष उपाध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं. आणि प्रत्येक जेव्हा आपल्या समाजावर संकट येतं आणि संकटाच्या काळी संकटमोचन म्हणून ज्यांचं नाव आजही डोळ्यासमोर येतं आणि नवली गावात गेल्यानंतर जे नाव प्रत्येक तरुणाला घ्यावंसं वाटतं, असे आदरणीय पालघर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष उत्तम नोरेश्वर घरत म्हणजेच उतू भाऊ यांनी आपल्या ह्या KPLला तृतीय पारितोषिक म्हणून 11,000 रुपयाचं बक्षीस इथे रोख पारितोषिक दिलेलं आहे. त्यांनी पारितोषिक देताना एवढंच सांगितलं की गेली 2 वर्ष मी KPLच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय, अतिशय चांगलं नियोजन आयोजन असतं आणि म्हणूनच ह्या 3ऱ्या वर्षी आणि ह्याच्या पुढे जेव्हा मला शक्य होईल तेवढ्या वर्ष हे पारितोषिक माझ्याकडून मिळणार आहे. आणि 2 वर्ष चांगल्या प्रकारचं आयोजन केल्यामुळे ह्या 3ऱ्या वर्षी आता इथे लाईव्ह मॅच पाहत होते आणि म्हणून त्यांनी खास 11,000 रुपयाची घोषणा करून 3रं पारितोषिक इथे दिलेलं आहे. उतूभाऊचा आम्ही लाख धन्यवाद मानत आहोत. आणि आता आपण सरकत आहोत ह्या स्पर्धेच्या अजिंक्यपदाकडे, ज्यांनी अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलेलं आहे. आणि हा अंतिम सामना आपण ह्या छत्रपती संभाजीराजे मैदानावर पाहिलेला आहे. अंतिम सामना ज्यांच्यात रंगला गेला असे जाणता राजा आणि शिवसाई सरावली यांच्या दरम्यान. आणि शिवसाई सरावली यांनी आजच्या हा KPLचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे. असा अजिंक्य संघ आता इथे क्रीडा मंचावर येईल आणि ह्या संघाला मी इथे निमंत्रित करतो. आणि प्रथम पारितोषिक जे आहे, हे प्रथम पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. जे आकर्षक जो चषक आहे तो KPL कमिटीकडून मिळालेला आहे. आणि जे रोख पारितोषिक आहे, हे रोख पारितोषिक 50,000 रुपये हे आणि आकर्षक चषक असं बक्षिसाचं स्वरूप आहे. आणि हे जे आहे हे 50,000 रुपये जे रोख पारितोषिक मिळालेलं आहे, हे 50,000 रुपये रोख पारितोषिक KPLचे हे जे सर्व शिलेदार आहेत, ह्या प्रत्येक शिलेदारांनी 2,000 रुपये स्वतःचे काढलेले आहेत. आणि 2,000 रुपये काढून हा निधी त्यांनी इथे जमा केलेला आहे. आणि हे 2,000 रुपये स्वतःचे खर्च करून त्यांनी पहिलं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक जो आता मिळणार आहे, मी विदुर भाऊंना विनंती करतो की त्यांनी विदुर भाऊ आणि रोशन पाटील बिरवाडी आणि सर्व KPLचे शिलेदार आणि सर्व मान्यवर, व्यासपीठावरची सर्व मान्यवर विनंती करतो की त्यांनी अजिंक्यपद पटकावलेला हा जो संघ आहे शिवशाही सरावली, ह्या संघाला अजिंक्यपदाचं हे चषक आणि 50,000 रुपये रोख पारितोषिक, जे 50,000 रुपये KPLच्या सर्व शिलेदारांनी 2,000 रुपये स्वतःचे काढून हे 50,000 रुपये तयार केलेले आहेत, असे त्यांच्या श्रमाचं हे फळ म्हणून त्यांनी 50,000 पारितोषिक ह्या संघाला आता सन्मानपूर्वक प्रदान होत आहे. डीजे वाजव. या माध्यमातून KPLच्या माध्यमातून ज्या दात्यांनी आर्थिक सहाय्य केलं, वस्तुरूपाने सहाय्य केलं, संघ मालकांनी संघ टाकले, खेळाडूंनी आपले फॉर्म भरले आणि ही स्पर्धा यशस्वी केली. आता संघनायक शिवशाही संघाचा संघनायक आणि संघमालक यांनी कृपया इथे यायचं आहे.
संगनायक अंकेश 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 हे KPLची एक मानाची ट्रॉफी आणि ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये तुझा संघ हा अजिंक्यपदापर्यंत पोहोचलेला आहे. ह्या विजयाला तू कसं रूप देईल? नक्कीच पहिले तर मी पूर्ण कमिटीचे आभार करेल. त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि पहिली गोष्ट तर आम्हाला खूप सपोर्ट केला. थोडंफार प्लस मायनस झालं पण ते सगळं दूर ठेवून त्यांनी आम्हाला सपोर्ट त्यांना धन्यवाद सांगेल पहिले तर मी. आणि पहिल्या वर्षी देखील मी KPLची फायनल जिंकलो होतो. ह्या वर्षी मी ॲज अ आयकॉन होतो. माझी एकच इच्छा होती की ॲज अ आयकॉन मला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाय झाल्यावरती जो पोरांनी गेम केला आहे त्याप्रमाणे मी खूप चांगला गेम करून विजेतेपद मिळवलेलं आहे. धन्यवाद अंकेश. आणि ह्या संघ मालकाच्या माध्यमातून प्रणित घरत, निखिलेश घरत आणि प्रजित घरत हे ह्या संघाचे संघ मालक होते. तर संघाची निवड करत असताना प्रजित तो असं लक्षात घेतलं होतं की आपल्याला ह्या वर्षीची फायनल मारायचीच आहे आणि ह्या दृष्टीने आपण ह्या सर्व प्लेयरची निवड केलेली की अनपेक्षित हे यश आपल्याला मिळालेलं आहे? अनपेक्षित तसं म्हणता येणार नाही, परंतु आमचा आयकॉन अंकेश आणि आमचे जे संघमालक माझे सहकारी आम्ही एक प्लॅनिंग केली होती की आपल्याला आपल्या काही गावातले म्हणजे कसं इकडे प्रॉब्लेम कसा होतो ज्यावेळेला संघ निवडतो त्यावेळेला दुसऱ्या गावातले आयकॉन असलं त्यांना ते आपल्या आता आपण हास्याचं उदाहरण देऊ, सगळ्यांना असं माहिती नसतं. तर आम्ही एक संघ आम्ही मजबूत करायचा प्रयत्न विनिंग आणि प्लॅनिंग नंतर होतं. परंतु आम्ही जी संघबांधणी केली त्याच्यामध्ये लॉटरी सिस्टम असो काय असो आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही सक्सेस झालो. आणि खरोखरच आपल्या मुलांनी जो काही खेळ केला खरं अभिमानास्पद. काटाळे संघाचे मी विशेष कौतुक करेल, त्यांचाही तोड संघ असा होता. बरेच संघ एकदम मात्र होते, चांगल्या स्पर्धा झाल्या, चांगले सामने झाले आणि शेवटी एक चांगला खेळाचा भाग म्हणून आपल्या ज्या प्लेयरने मेहनत केली एवढ्या टुर्नामेंटमध्ये तर आपल्याला भव्य यश मिळालं. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद आणि आभार मानतो. धन्यवाद प्रजित. मला वाटतं संघ मालकांनी सर्व खेळाडूंना ह्याचं क्रेडिट दिलेलं आहे, परंतु संघ मालक काय म्हणतो बघूया, संघाचा कर्णधार काय म्हणतो पुन्हा बघूया. पहिलं तर KPL असे ऑप्शन पद्धतीची टुर्नामेंट असते, त्याच्यामध्ये भरपूर आमचे सरवली गावातले होते. मयुरेश, नंतर ध्रुव आणि अमय हे बाहेर गावाचे असून पण त्यांनी जो एकमेव साथ दाखवली आणि ते मिळून मिसळून खेळ असं आम्हाला कुठे वाटलंच नाही की म्हणजे मयुरेश पास्थेचा आहे किंवा ध्रुव नवलीतला आहे किंवा अमय बिरवाडीतला आहे. त्यांनी एकजूट करून आणि खूप चांगल्या प्रकारे आपला खेळ केला. त्यांचा देखील मी धन्यवाद सांगेल पहिले तर. धन्यवाद. आणि यानंतर कुंभी प्रीमियर लीगचा शिलेदार कल्पेश घरत मला वाटतं ह्या संपूर्ण स्पर्धेचं सिंहावलोकन तो आपल्यासमोर सादर करणार आहे. हॅलो, मी काही जास्त इथे बोलणार नाही, फक्त ही जी आपली KPL स्पर्धा झाली आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झालेली आहे. आणि एक संघ सरावली संघ उत्कृष्ट खेळ करतो तोच संघ जिंकतो. तर जांताराच्या काटाने सुद्धा चांगला खेळ केला. मी फक्त एवढंच म्हणेल, ही क्रिकेट स्पर्धा आहे, ही स्पर्धा काही जास्त वाद झालेले नाहीत. एक त्या दिवशी शुक्रवारचं हॅलो प्रजित भाऊ कृपया ऐकायचं आहे. एक त्या दिवशी फक्त थोडासा वाद सोडला तर कुठलाही वाद ह्या स्पर्धेमध्ये झालेला नाही, तो सुद्धा थोडासा होता. परंतु मी एवढंच सांगेल, हे जे काही आहे ते फक्त इकडे ग्राउंड, आता स्पर्धा संपली इकडेच संपवायचं आहे. आपण आपल्या पर्सनल जे रिलेशन असतात ते कधीही बिघडवू नका. आपण ही फक्त क्रिकेटपुरती आहे, ते क्रिकेटपुरती ठेवा, क्रिकेटपुरती मर्यादित ठेवा आणि आपले जे रिलेशन असतील ते यापुढे असेच पुन्हा राहतील. धन्यवाद.